गाईज, कशा आहात सगळे? तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री आहे, तर आज मी तुम्हाला माझा छोटासा जे डेली रुटीन आहे आजचं ते दाखवणार आहे. तर चला मग टिकली ठीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी काय करते. राव, सकाळपासून फक्त हेच काम असतात. साबुदाणा खिचडी करायची तर त्याची तयारी. बटाटा कापून घेतला, मिरची कापून घेतली. चला बघा, बटाटा मिरची कापून हे असं चांगलं परतून घेत आहे, तळून घ्यायचं, जेणेकरून चम्मच आपण जेव्हा फिरत होतो की नाही बटाट्यामध्ये ते गेला पाहिजे, म्हणजे बटाटा शिजला पाहिजे. अशा टाईपचं आपण तळून घ्यायचं आणि त्यामध्ये साबुदाणा टाकायचा. आणि साबुदाणा आता ही कशी मी ना सकाळी लवकर जायचं होतं आणि एकट्यापुरतंच करायचं म्हणून तेवढेपुरतीच केली ही सध्याची. आणि यानंतर मी ॲक्च्युली या दिवशी ना मी 3 वेळेस खिचडी केली, माहिती आहे का? फक्त म्हणजे 2 वाजेपर्यंत 3 वेळेस खिचडी केली. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, नाही का? सकाळी एकदा केली, एकाचा डब्बा गेला, नंतर केली सगळ्यांसाठी, मग नंतर संध्याकाळी दुपारच्या जेवणासाठी म्हणून आणखी खिचडी. उपवास असला ना ह्या असले कुटाने करावं लागतात राव, जे की मला बिलकुल नाही आवडत. ह्याच्यापेक्षा उपवास करायचा ना, तुम्ही काहीच नका खाऊ, उपाशीच राहा, हे की नाही? किती भारी जमतं ना ते. पण नाही, आपल्याला उपवास करायचं असतं, नाव उपवासाला द्यायचं, देवाला द्यायचं आणि खात राहायचं भरपूर. मी तर सांगते तुम्हाला, आमच्या घरी साबुदाण्याची खिचडी आणि ते वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे ते चिप्स आणि उपवासाचे 2-3 प्रकारचे पापड तळून घेतले आणि त्यानंतर कलिंगड कापलं. जी शेंगा असतात की नाही भुईमुगाच्या, त्या शेंगा उकडून घेतल्या. अरे रे रे, ह्या म्हणजे मी काय म्हणते, कशाचा हा उपवास म्हणतात का खरं? ॲक्च्युली आपण ह्याला असं करतो आहे याला उपवास म्हणत नाहीत. उलट जेवढं आपण रोज खातो की नाही त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट आपण उपवासाच्या दिवशी खातो. तर असं चला असो, मी तेल म्हणजे गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये हे सगळे पापड आहे आणि ही सगळी उपवासाचीच पापड आहेत. आमच्या घरी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची होती. तर ही बटाट्याची पापड आहेत. मग हे तळून घेतले मी. आणि कसं होतं, काही वेळेस पापडांना ऊन वगैरे कमी जरा म्हणजे डब्यात ठेवून ते नरम पडतात ना, तर तळताना थोडासा त्रास होतो. आणि ह्या चकल्यांचंही तसंच होतं, जरा तळायला त्यांना ना जरा वेळ लागतो. जर समजा ऊन दाखवलं ना आपण, तर ते तळायला त्यांना वेळ एवढा लागणार नाही. तर असं असतं. हे केलं, खिचडी तयार झाली, एक डब्बा भरून दिला आणि मग परत दुसरी खिचडी ठेवली. मग सगळ्यांचे डबे भरून दिले, जेवण आम्ही पण फराळ केला. मग आहे ना म्हटलं देवाची पूजा करायला पाहिजे, कारण महाशिवरात्री आहे ना. तर आणि मंदिरात जायचं तर आज कुठं काही मला वाटत नाही की आमचं जाणं होणार आहे, कारण इतकी गर्दी असते इथे. मंदिरात जायचं म्हटलं तर मंदिरात दर्शनासाठी 1-1.5 तास थांबावं लागते. आणि मला असं नाही वाटत की पर्टिक्युलर त्याच डेला आपण मंदिरात गेलंच पाहिजे असं. हां, घरून केलं तरी चालतं ना, असं नाही आहे ना की त्या दिवशीच गेले तर आपल्याला जरासं पुण्य मिळेल, असं काही नसतं. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करायचं. मी पर्टिक्युलर ज्या दिवशी जे काही असेल ना त्या दिवशीच मंदिरात नाही जात, कारण तिथं गर्दीमध्ये थांबण्यापेक्षा मला वाटते मी घरी देवाची पूजा करून तेवढंच आहे ना केलेलं ते बरं राहील. मी अशाच प्रकारे देवाची पूजा करून घेतली, महादेवाचा अभिषेक वगैरे केला घरीच आणि मग देवाला फराळाचं दाखवलं आणि आम्ही बसलो तसंच. आणि दिवसभर असंच सायंकाळचं परत आता फराळाचं बनवणं चालू झालं आहे. उपवास असला ना राव, मला खूप कंटाळा येतो, माहिती आहे का? इतकं बनवावं लागतं ना. सकाळपासून मी 3 वेळेस खिचडी बनवली, 2 वेळेस तळण झाले आणि बाकीचं ते शेंगा उकडल्या आणि हे ते भरपूर काही झालं. आणि आता करते भगर, आमटी आणि साबुदाणा वडे, त्याचंही प्रिपरेशन झालं आहे सगळं. चला तुम्हाला दाखवते. घेतले मी साबुदाणा पण भिजून झाला. आता भगरसाठी हे करते, पाणी गरम करते आणि भगर चिटकू नये म्हणून ना भगर अशी भाजून घ्यायची. असं तेल सोडायचं, असं धुवून घ्यायचं भगर आणि
साबुदाणा वडा करायचा होता, त्यासाठी बटाटे उकडून घेतले, पण बटाटा शिजलाच नव्हता प्रॉपरली. मग आता काय करायचं, तर स्मॅश होत नव्हता, तर म्हणून मी किसून घेतला. तो किसून असं छान बारीक करून घेतला आणि त्यामध्ये साबुदाणा टाकला. बटाटा असा छान किसल्यानंतर तो मोकळा होतो आणि असं जर शिजला नसेल जर असं हे होतं, त्याच्यामुळे साबुदाणा जसा लागेल तसा साबुदाणा टाकून घेतला. जे मिरच्या असतात की नाही, मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्याला हात नाही लागावा म्हणून डायरेक्ट मिक्सरमध्ये थोडं साबुदाण्याचं टाकून त्याच्याने पुसून घेतलं. आणि अशा वेळेला काय होतं, डायरेक्ट मिरच्यांना जर हात लावला ना आपण, तर आपल्या हाताची आग होऊ शकते. आणि माझ्या घरी कसं निहाल आहे ना, त्यामुळं त्याला हात लागलं तर त्याच्या अंगाची आग होईल, म्हणून ना मी ह्या जरा प्रिकॉशन पाळत असते, जेणेकरून ना आपल्या हाताची आग होणार नाही आणि बाळालाही काही होणार नाही. हे असं तिखट टाकून घेतलं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, मीठ टाकलं आणि हे छान असं एकजीव करून घेतलं आणि थोडंसं स्मॅश केल्यासारखं केलं, म्हणजे ते एकजीव होऊन जातं. आणि मग त्याचे असे छोटे 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 गोळे बनवून घेतले. तितक्यातच माझी भगर पण शिजत आली. मग मी वाफ भरायला ठेवला आणि ही शेंगदाण्याची आमटी केली, ज्यामध्ये फक्त मी तेलाचा तडका दिला, बाकी काहीच नाही. शेंगदाण्यामध्येच मिरच्या पण कट करून घेतल्या होत्या. असं करून घेतलं आणि भगरसोबत खायला ही आमटी खूप छान लागते. आणि साबुदाण्याचे असे वड्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. माझ्या मम्मी बनवत होती हे. अरे बापरे, खोकला पण येतोय, पण खाव तर वाटते ना राव, किती खोकला जरी आला तरी. तर मस्त तेल तापू दिलं आणि तेलामध्ये असे अलगद हे गोळे सोडून दिले, म्हणजे साबुदाणा वडा सोडला. तर म्हणजे तेल तापलं की नाही एकदा पाहून घ्यायचं. जर असं टाकल्यानंतर ते बुड जे आहे ते वर आलं, इट मीन्स की तेल तापलेलं आहे चांगलं. आणि मग आपण टाकण्यासाठी हे आहोत. असे वडे छान तळून घेतले आणि गरम गरम देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण खायला बसलो. तुम्ही पण काय काय बनवलं महाशिवरात्रीसाठी मला नक्की सांगा. आणि हो, महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनांच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आमचं चॅनल कसं वाटतंय मला सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. ही एक यूट्यूबची खूप छान गोष्ट आहे की सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलंही अमाऊंट म्हणजे द्यावं नाही लागत, फ्री आहे सबस्क्राईब करणं. हां, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ कधी अपलोड होत आहे. चला, काळजी घ्या आणि निवांत राहा. हर हर महादेव.